बसलो गाणी वाजवायला, गाणी मारून घ्या. ड्रमर भेटलेला आता आम्हाला आपल्या ड्रमची गरज नाही पाहिजे. एक ट्रायल होते की माझ्या ट्रायल ते बँडचे जुने ड्रमवाले एक अवघ्या 35 वर्षानंतर त्यांनी ड्रम घेतला हातामध्ये आणि असे काय म्हणू नका. सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज 5 मे आणि भरपूर मोठी तिथे आहेत. आज आपल्या बँडला 2 लग्नावरती आहेत. आपल्या 2 बॅच आहेत. तर आपली एक बॅच जाते उरणला कोटनाक्यावर आपल्या पनवेलला यायचं आणि दुसरी बॅच आपली करंजाडावरून जेव्हा जी आपण काल आलो होतो तीच आपल्याला लग्नावरच आहे. करंजाडावरून कोपरोलीला काहीतरी फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसला न्यायचं आहे. तर आपण निघालेलो आहोत. आपली पोरं सगळी रेडी आहेत आणि एक छोटासा कॉल पण आपला तिसरा कॉल आता म्हणजे आता 4 पोरं चालली जवळजवळ काहीतरी सेक्टर झाला आलं ते फक्त आलो जायचे. तर डायरेक्ट जाऊ पण आता उरणला जाऊन भेटू. चला ब्लॉगर रामा काका ब्लॉग शूट करते. अंबर बाउंड्री ए गोचा गर्दा टाटा कर टाटा. मी कोण आहे? दादा बोल. मी कोण आहे? दादा बोल. बोल लवकर दादा. कटाले छाप दादा बोल. दादा बोल. दादा बोल. दादा बोल. बोल लवकर. चालला दादा. दादा बोल. चालला दादा. येऊ चल. टाटा कर. टाटा कर. टाटा कर. बाय. पण उरणला आपण थांबलोय फोंडेला कलिंगड खायला. कलिंगड खाऊ. कलिंगड कापते आपल्या इथे मावशी. कलिंगड खाऊन डायरेक्ट आपण कोटना करते. आज भरपूर लग्न आहेत. हे बघा इथे पण लग्न आहे. पाहिजे मग बॅटरी किंमत पाहिजे. बॅटरी मला असते तो ऍक्टिंग आहे. तो ऍक्टिंग करूचे टाइमच आहे. आम्ही चाललो मध्ये वाजवाला कटावर उतरलेले चोरा नंतर जाते तिथं मालकाला जेवून घेतील नंतर गाणी वाजवू. जातची मटन जास्त हॉटेलला ठीक आहे. नाही ना पोचले ते निघाले असतील. कोणाची चढ्याला रेडी रेडी बसलो गाणी वाजवायला. गाणी मारून घेऊ.
12वीला वरून पास झालेला नाही, वरून सर्वांना पेढे आणलेले आहेत. पेढ्यांचा आस्वाद घेतो आम्ही. हे 2-2 पेटलेले मल्हारला किती 25. तो 12वी पास झालं, मल्हार 25. चैतन बाजाला त्यामुळे आम्हाला पेड वरून किती टक्के 40 बरोबर आहेत ना. झाला आपला वरगोडा वाजून इथला कोट नाक्यावरचा. तर डायरेक्ट जाऊ आपण 15 जाऊन भेटू. त्याकडे गाडी आहे जयची FZ. डायरेक्ट जाऊ 15 जाऊन भेटू त्याला. तर मित्रांनो पोहोचलो पण पलस करा. तर आपण जगूला थोडं झालं जगू चाललं यंगस्टरमध्ये चालला वाजवला. तर जगू आपल्यासोबत आहे. तर जगूला सोडा पण इथं पलस वाटायचं खाली डायरेक्ट लंगड्या बघा चाल बघा चाल चाल सेम. पोचलो लोकेशनला. तर चालू करू बघ माझं.
तर मित्रांनो 8 वाजलेले आहेत आणि आपली गाणीमधून झालेले आहेत. आता डायरेक्ट भेटो म्हणून वरात निघताना. तर वरात किती असं निघालं माहिती नाही. तर निघता काहीतरी मला वरात असते वाटते मला की 11 वाजेपर्यंत वरात निघेल आपली, असं वाटते. कारण लवकर होईल आपलं काम. तर जाऊ डायरेक्ट आता काहीतरी नाश्ता वगैरे करू, नंतर भेटू. चला. आपण पोचलोय खाऊगलीमध्ये. चायनीज वगैरे खाऊ, व्हेज चायनीज खाऊ. खाऊगली पण भेटल्या मला. मी आलो आहे पानपुरी घ्यायला बिकानेरला. त्या फ्रँकी पण बनते आपली सखत फ्लेवरची. रेग्युलर निंबू, हाजमा, पुदिना, जिरा लसूण. फ्रँकी झाली आपली. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे. तिसरा मारा चायनीज घेतात लपवाला. राडा भाई काय रिक्षा लावली आहे. आम्ही आलो आहे मलाई कुल्फी खायला. सॉरी, पिस्ता कुल्फी. नवीन पण स्टेशनच्या बाहेर. तर मित्रांनो आपला खाऊन घेऊन झालेलं आहे मस्तपैकी. शेवटची स्टेप कुल्फी घेतली आम्ही. आणि मागाचे मी चायनीज घेतली. चायनीज बेल म्हणजे चायनीज बेल सिमसंग का चायनीज बेल घेतली नाही. हां, चायनीज बेल खाल्ली तर लाचचा घास घालता तर एक खाल्ला. नंतर त्याच्याकडनं एक पकोडा मागितला त्यांनी. जबरदस्ती. त्यांनी मला वाटतं तोंडातनं शिव्या काढल्या असतील आणि 4 पट दिलं डायरेक्ट. एक आणि त्या मंचुरियन ते माझ्या घाटामध्ये अटकले. असा काहीतरी सीन झाला बघा. हे बघा आपले सगळे बँडचे पोरं ही 3D कॅबी. आणि सगळी पोरं आपली इथं आलेले आहेत. टाक आणि ज्ञानेश्वर का आलेले बाजूवाला. चाललो दुसऱ्या बॅचला आता. का रे. माझ्या मित्राची आठवण येते मला. मास्टर हॅलो, नमस्कार. आज जरासं जेवणाची गेली जाम मोठी. आज जसं जेवणाचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही चायनीज बसलो. जय भाईचं मॅटर झालंय. काय मॅटर बिटर नाही झालंय अजून. राईसवाल्याची मॅटर झालंय. मला कुठे कॉल लिहिला तो नील बोलते मी बोलायची बोलायची वगैरे म्हणून. नीलला करमत ना बोलाशिवाय. बोलत आलं त्या वेळेला. ही आपली दुसरी वेग आहे. चालली तिकडे वाजायला. हातामध्ये काय स्टॉक आहे आज. मराठीला स्टॉक लागतो. चला पण जाऊ डायरेक्ट आपल्या मांडवात. खाऊन पिऊन सगळा खाऊन पिऊन पोचलो पण परत हॉलला. आता वरात निघणार थोड्या वेळ. आता वाजलं किती पेक्षा 10:30 वाजले असेल ना. 10:30 वाजलेत. आता जेवू बिऊ मस्त. पण जेवण आहे होते आतमध्ये. तर जेवायला बसलो आहे आपण. इथं जांभूळ आहेत, पुरी आहे, भाजी आहे, पनीरची भाजी. मित्रांनो वाकळे गुरुजी आलेले आहेत. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह।
फटाक्याची माल लावणार तुम्ही. अरे ला 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 मंगल भीत मंगल हारी उडाओ ये सोगा वाजो. पला 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 बारकाने कतरो की खिलाडी. तर मित्रांनो झालं आपलं वाजून आताच. तर सीझनमध्ये आपली पहिली वरात असेल जी आपली 11 वाजता मोकळी झाली, म्हणजे आपल्या वरात बाहेर काढून द्यायची होती. तर उरांना तिकडे बँजो आहे. तर आपल्या दुसऱ्या बॅचच्या अंगावर जायचं की नाही त्याचं माहिती नाही. तर बघू, जर त्यांच्या अंगावर तर गेलो तर सर्व मेन जातील. 5-6 जण गेली तरी जाते त्यांच्या अंगावरती. डायरेक्ट करण झाडाला, नाहीतर वाकडीला भरपूर टाईम होईल. पोचवलं मला घ्यायला. हाय ऐकर ऐकर. मित्रांनो आपली वरात 11 वाजता वाजून झाली आणि आपण घरी आलेलो आणि आता वाजलेले 12:30. तर आपण गावामध्ये थांबलो. तर आपल्या कैलासाच्या पोराचा जायवल वाजवायचं आहे आणि त्या बॅतला आपले दुसऱ्या बॅतला पोरं गेलीत, 2-3 गेलीत पुढे. आणि आपण आता ती वरात डायरेक्ट आता करंजडा येईल ना तेव्हा आपण जाऊ. आपल्या गावामध्ये 90 होतं ना भेटू राहील. आमच्या बँडला न्यू ड्रमर भेटलेला आता. आम्हाला आपल्या ड्रम बिमची गरज नाही. पाहिजे एक ट्रायल होते की माझ्या ट्रायल चक्री 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 90 निघालेला आहे. बँडचे जुने ड्रमवाले एक अवघ्या 35 वर्षानंतर त्यांनी ड्रम घेतला हातामध्ये. आणि असं काय म्हणू नका. मित्रांनो झालं आपला 90 वाजून गावातला आणि अख्खा 90 वाजलं तरी काका उठला नाही. काका झोप गार लागले काकाला. आणि आमचा न्यू ड्रमर पैजा शेठ न्यू ड्रमर. हो मास्टर, तुम्ही किती सालपासून तुम्ही ड्रम होत होता? 25 वर्ष 50 वर्षाच्या आतमध्ये गेलो. आपल्या कॉलच्या लोकेशनला पोहोचलो आपण. की आपण इथं काल आलो होतो तुला अजून वरात आली ना, तर आपण वेट करतो. आपण पोहोचलो लोकेशनला. आपली वरात आलेली आहे आणि आपली सर्व पोरं उतरतात. रॉयल एंट्री घेऊ उतरतात पोरं आपली बसमध्ये बसलेली राहिली. तर आता वरात पण आले, चालू करू वाजवत. आमचे बेस मास्टर आले जुने, जे आमच्या बँडमध्ये पहिलं वाजवायचे. बॉस बेस पॉवर या कोण पण.
अख्खी वरात संपली तरी काका का आमचं उठाचं नाव घेत नाही. जाम झोपले सगळेजण कंटाळले सगळेजण, कारण की डबल बेज असली ना की जाम कसरत होती, जाम कसरत. तर आपण घरी आलेलो आता वाजलेत 2 वाजून झाला आपला. आपली पूर्ण गँग पण आलेली आहे, समोर दिसतातली रिक्षा पण आलेली आहे. आणि मित्रांनो आज 5 मे म्हणजे भरपूर मोठी तारीख होती. तर आपण एक जे कॉल घेतलं ते पण आपण ॲडजस्ट करून घेतलं होतं. एक साईडला आपली 12 पोरं होती, एक साईडला आपली फुलबॅच म्हणजे 19-20 पोरं आपले एक साईडला होते. तर मस्त कॉल होते दोन्ही पण. आणि उरणचा कॉल आपला वरात बाहेर काढून होती म्हणून की ते आपला 11 वाजता आपण मोकळं झालो तिकडं नवीन पनवेलला. आणि आता ही वरात लेट झाली, आपले 2 वाजले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर काय कमी होता? भूषण बोलते ब्लॉग चांगला होता पण ब्लॉगमध्ये थोडं मीठ कमी होता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.